हज यात्रेबद्दल अतिशय एक महत्त्वाची बातमी. 52,000 हज यात्रेकरूंना यात्रेला जाता येणार नाही. याचं कारण म्हणजे केंद्रीय हज समितीनं 260 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप महाराष्ट्र हज समितीनं केला. हज यात्रेकरूंकडून घेण्यात आलेले एकूण 207 कोटी रुपये सौदी सरकारला दिलेच नाहीत. त्या पैशांचा अपहार करण्यात आला असा आरोप महाराष्ट्र हज समितीनं केला आणि म्हणूनच हज यात्रेकरूंना न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. ये जो 52,000 लोगों का निष्पक्ष तरीके से जांच हो, किसने इनसे पैसा लिया, किसने किसको पैसा दिया और ये लोग हज पे जाए. बस मेरी यही मंशा है, मेरी यही ख्वाहिश है की ये लोग हज पे जाए. अधिकाऱ्यांवरती त्यांच्याकडे बेनामी संपत्ती आहे. मी आपल्याला थेट आरोप करतोय, भारत आणि भारतातून बाहेर कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये यांची संपत्ती आहे. त्यांची भारतीय एजन्सी लावून तुम्ही जे CBI वगैरे जी एजन्सी आहे ते लावून तुम्ही त्यांची चौकशी करा. त्यांची प्रॉपर्टी किती आहे त्याची चौकशी करा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.